स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली आणि त्यांचे मत जाणून घेतले। यावेळी 40 संस्था, संघटना तसेच सुमारे 150 नागरिकांनी आयोगाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले। आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बाठिया, सदस्य नरेश गीते, डॉक्टर शैलेश कुमार दारोकार, एच.बी. पटेल आणि सदस्य सचिव पंकज कुमार आदींनी संस्था आणि नागरिकांकडून प्रत्यक्ष चर्चा करून निवेदन स्वीकारली। अप्पर विभागीय आयुक्त निलेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, पुरवठा उपायुक्त अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेश फुलझेले, आयोगाचे संशोधन अधिकारी डॉक्टर नितीन धाकतोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह विविध जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आयोगाकडून घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष सुनावणीबाबत संस्था आणि व्यक्तीच्या नोंदणीसाठी विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या 5ही जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आले होते। त्यानुसार 30 संस्थांकडून नोंदणी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे वेळेवर उपस्थित व्यक्ती आणि संस्थांकडूनही निवेदने स्वीकारण्यात आली। आयोगाने प्रत्येक निवेदनकर्त्याचे स्वागत करत त्याचे म्हणणे सविस्तर जाणून घेतले। सुनावणीतील प्रत्येक बाबीची नोंद करण्यात आली। विभागातील 5ही जिल्ह्यात संस्था आणि व्यक्तींनी सुनावणी सहभाग घेतला। यावेळी आयोगाने सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून विविध बाबींची माहिती घेतली। अप्पर आयुक्त सागर, उपायुक्त लहाने यांनी स्वागत केले। सहाय्यक आयुक्त विवेकानंद काडकर, तहसीलदार वैशाली पाथरे, नगरपंचायत प्रशासन अधिकारी गीता वंजारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते।